न्यायप्रविष्ट असलेला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सरकारने तातडीने निकाली काढावा अशी मागणी जालना जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाने केली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्याच्या मनस्थितीत आता सरकार काही दिसत नाही असा आरोप करत ओबीसी विभागाने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केली आहे। देशात आणि राज्यात यापुढे होणाऱ्या सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात असं देखील काँग्रेस ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय। जालना जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाअंतर्गत आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना एक निवेदन दिलंय की ह्या राज्यातलं ओबीसीचं जे आरक्षण आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचं ते न्यायपरिष्ठ आहे। ते न्यायपरिष्ठ हे आरक्षण ताबडतोब त्याचा निकाली काढावा सरकारने खालच्या आणि वरच्या। त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत हे सरकार घेण्याच्या मनस्थितीत नाहीत आणि त्या निवडणुका बी ताबडतोब घ्याव्यात अशी आमची इच्छा आहे। आणि ज्या निवडणुकीतून पुढे राज्यात आणि देशात होतील त्या बॅलेट पेपरवर घ्याव्यात अशी आमची ओबीसी विभागामार्फत आजची मागणी होती। ते निवेदन आम्ही कलेक्टर थ्रू वर मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पाठवलेलं आहे। प्रशासन काय आश्वासन? प्रशासनाने आम्ही पाठवू एवढंच आश्वासन दिले। मी राजेंद्र राख, अखिल भारतीय काँग्रेसच्या ओबीसी विभागाचा राष्ट्रीय समन्वयक।